चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी 9 घरगुती उपाय. मोठमोठ्या शहरात राहणे हे सगळ्यांचे स्वप्न असले तरी त्याच्या आपल्या काही मर्यादा आहेत. या जीवनशैलीने आपल्याला अनेक सुखसुविधा दिल्या असल्या तरी डिप्रेशन, ताणतणावयुक्त जीवन, निद्रानाश यांसारख्या समस्या सुद्धा पर्यायाने मिळाल्या आहेत. अकाली वृद्धत्व किंवा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ही एक यासारखीच समस्या अनुभवताना पाहतो आहोत. चेहऱ्यावरील सुरकुत्या यामुळे आपण आपल्या वयापेक्षा लवकर प्रौढ दिसू लागतो. कपाळ, डोळ्यांच्या कडा, गाल यावरची स्किन सैल होऊ लागते. चेहऱ्यामध्ये झालेल्या बदलामुळे त्याचे तेज हळूहळू कमी होत जाते व चेहरा निस्तेज दिसू लागतो. सुरकुत्या म्हणजे काय? सुरकुत्या म्हणजे त्वचा सैल पडून तिचे वेगवेगळे पदर दिसू लागतात. ज्यावेळी आपले वय वाढू लागते तेव्हा सामान्यतः सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या मुख्यत्वे करून चेहऱ्यावर दिसू लागतात. त्यानंतर हळूहळू सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणारे अवयव जसे की मान, गळा, हात अशा ठिकाणी दिसू लागतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्याची कारणे. चेहऱ्यावरील वाढत्या सुरकुत्या हे वाढत्या वयाचे सगळ्यात मोठे लक्षण आहे. आपल्या चेहऱ्याच्या मांसपेशीचा उपयोग बोलणे, हसणे, खाणे, पिणे यासारख्या गोष्टीसाठी करतो. तसा त्वचेमध्ये बदल घडू लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा त्वचा परत त्याच्या जुन्या स्थितीकडे वळते, परंतु वय जशी जशी वाढत जाते तसे तसे त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेला जुन्या स्थितीत परत जाण्यासाठी लागणारा वेळ वाढतो, ज्यामुळे त्वचेचे हे थर हळूहळू कायमस्वरूपी होतात. यास सुरकुत्या म्हणतात. काही वेळा सूर्यामुळे होणारे नुकसान, धूम्रपान किंवा कमी पाणी पिणे, विशिष्ट औषधे, हवामान आणि अनुवांशिकता यामुळे सुरकुत्या वाढू शकतात. कोणाला सुरकुत्या येण्याचे प्रमाण जास्त असते? जे लोक जास्त दिवस उन्हात राहतात त्यांना इतरांपेक्षा त्वचेच्या सुरकुत्या किंवा सुरकुत्या होण्याची जास्त समस्या उद्भवू शकते. सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेमध्ये उपस्थित कोलेजन आणि इलेस्टिन फायबर खराब होतात. इलेस्टिन तंतू त्वचेला जोडणारी ऊती बनवतात. त्वचेला आधार देण्यासाठी हे त्वचेच्या पृष्ठभागाच्या खाली आहेत. फायबर थर बिघडल्यामुळे त्वचा कमकुवत आणि लवचिक होते. हळूहळू त्वचा सैल होऊ लागते आणि सुरकुत्या उद्भवू लागतात. सुरकुत्यांवर घरगुती उपचार. त्वचेच्या सुरकुत्याची समस्या पूर्णपणे टाळता येत नाही, परंतु या घरगुती उपचारांमुळे वाढीची गती नक्कीच कमी होऊ शकते. आपण पाहूयात कोणकोणत्या गोष्टीच्या वापरामुळे आपल्याला सुरकुत्या घालवता येतील. नंबर 1. अंडे. अंड्याच्या वापरामुळे चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत होते. जर अंड्याचा पांढऱ्या भागाने सुरकुत्या पडलेल्या भागावर मालिश केली असेल तर सुरकुत्या पडलेल्या त्वचेत खूप फायदा होतो. अंड्याचा पांढरा भाग त्वचेचे उघडलेले छिद्र घट्ट करतात. यामुळे सैल झालेली त्वचा पुन्हा पूर्ववत होऊ लागते. सुरकुत्या झालेल्या त्वचेसाठी खास करून हे एक उत्तम फेस पॅक आहे. हा पॅक आठवड्यातून 2दा वापरला जाऊ शकतो. नंबर 2. गाजर आणि काकडी.
बहुतांश वेळा आपल्या जीवनशैलीमुळे आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी झालेले असते. अशा वेळी सुरकुत्या वाढण्याची शक्यता जास्त असते. त्वचेचे पोषण करणे आणि मॉइश्चराइज करणे खूप महत्त्वाचे आहे. अँटी एजिंग पासून मुक्त होण्यासाठी आपण गाजर आणि काकडी वापरू शकता. गाजर आणि काकडी दोन्ही बारीक करून लिंबाच्या रसासोबत मिक्स करून चेहऱ्यावर लावा. नंबर 3, गुलाबजल. आपण कामानिमित्त उन्हात किंवा सूर्यप्रकाशामध्ये जास्त काळ राहिलो तर त्याच्या चेहऱ्यावर परिणाम दिसू लागतो. यावर गुलाब पाणी लावणे हा बेस्ट ऑप्शन आहे. गुलाब पाणी फ्रीझरमध्ये ठेवा. ते गोठल्यावर सुरकुत्या झालेल्या जागी त्याचे क्यूब्स फिरवा. हे शक्य तितक्या जास्त वेळेस करा. अगदी रोज करायला हरकत नाही. हे शक्य नसल्यास गुलाब पाणी मुलतानी मातीमध्ये मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. नंबर 4, काकडी. काकडी अँटी एजिंग मध्ये रामबाण औषध म्हणून कार्य करते. काकडीचा रस चेहऱ्यावर लावा किंवा काकडीचे छोटे छोटे तुकडे करा आणि सुरकुत्या झालेल्या जागी मसाज करा. जर हे दररोज केले गेले तर सुरकुत्या सहजपणे कमी केल्या जाऊ शकतात. नंबर 5, अननस. आपली स्किन जर वारंवार ड्राय होऊ लागली तर अँटी एजिंगची समस्या वाढू लागते. यावर उपाय म्हणून अननस वापरला जाऊ शकतो. आपण अननसाचा रस किंवा अननसाचे छोटे तुकडे थेट त्वचेवर लावू शकता. यामुळे काही दिवसात सुरकुत्या कमी होण्यास सुरुवात होते. नंबर 6, दही. दही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये जीवनसत्वे भरपूर असतात जे त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. दह्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्यावर लावून 20 मिनिटांनंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेचे पोषण होते आणि चमक वाढते. नंबर 7, हळद. हळद अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते. यामुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. त्वचेला चकाकी येण्यासाठी आणि चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी करण्यासाठी हळद उपयुक्त आहे. म्हणूनच म्हणतात, पी हळद आणि हो गोरी. उसाचा रस हळदीमध्ये मिसळून पेस्ट बनवू शकतो. हे त्वचेला चमक देते तसेच घट्ट करते. नंबर 8, केळ. केळीमध्ये त्वचेला पोषक असे अनेक घटक असतात. अँटी एजिंग समस्या दूर करण्यासाठी केळी मॅश करून त्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे अँटी एजिंगची समस्या दूर होते. आपण अनेकदा बघतो मानेवर काळपटपणा आला आहे. तो कमी करण्यासाठी केळ आणि मध यांचे मिश्रण मानेच्या त्वचेवर लावता येऊ शकते. याने नक्कीच फरक पडेल. नंबर 9, चंदन पावडर. चंदन पावडर केवळ अँटी एजिंगची समस्याच दूर करत नाही तर चेहऱ्यावरील मुरूमही दूर करते. चंदन पावडर गुलाबाच्या पाण्यात किंवा हळदीमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी पाण्याने धुवा. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःकडे पुरेसे लक्ष द्यायला जमतेच असे नाही. आपल्या शरीरामध्ये मात्र बदल होत राहतात. अशा वेळी आपण वर दिल्याप्रमाणे छोटे छोटे उपाय करून पाहू शकतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.